की जिचं चॅनल असतं त्या चॅनलमध्ये तीच रडते, म्हणजे तीच व्हिडिओ करते, बरोबर आहे की नाही. आता तसं माझं चॅनल आहे, माझ्या चॅनलमध्ये मी काय माझं बोलणं दाखवते, माझं कॉमेडी. तसं सावळे मामीचं जे आहे, सावळे मामा, सावळ्याची सावळे समजलं की नाही. मग सावळ्याच्या बायकोचं नाव काय? कोमल. हां. आणि कोमलच्या नवऱ्याचं नाव काय? ओम. हां, तसं आहे. हां. सो आता एक नावाची तर पुष्कळ लोक असू शकतात, एकच नाही. बट आता ह्यांचं काय झालं आहे, ह्यांच्या इथे काय प्रॉब्लेम झाला आहे की चॅनल आहे बायकोचं, बट रडगाणं चालू असतं नवऱ्याचं. चॅनल हॅक झालं, टेन्शन आलं, अरे बापरे, नवीन चॅनल काढलं, अरे बापरे, थोडंसं चॅनल परत आलं. ये सावळे मामीच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू. तसं आहे. सावळे आमच्या ह्याच्यामध्ये साप आला, आमच्या ह्याच्यामध्ये अजगर आला, आमच्यामध्ये ॲनाकोंडा आला. अरे बापरे, सावळे मामी फेमस, सावळे मामी फेमस. आणि सावळे मम्मीचं काही कामच नाही. सावळे मामीला येतं फक्त रडायला. सावळे मामीला फक्त रडायला येतं. आणि रडायचं कसं? सावळे किती वाजले? 9:30 वाजले. कधी येतो हो सावळे मम्मीचा व्हिडिओ? म्हणून माहितीच नाही. बिचारी काय करत असेल, नवऱ्याने जेवायला दिलं असेल का? आज काय असेल बिचारी सावळे मम्मीच्या व्हिडिओमध्ये? कोणाला काय बोलत शिव्या मारत असेल का तो? नक्की कमेंटमध्ये. तर मी हा व्हिडिओ का काढला माहिती का मैत्रिणी? कारण मी ह्या दादांचा व्हिडिओ पाहिला, बरोबर. रिॲक्शनवालीने रिॲक्शन दिली, बरोबर. अरे रिॲक्शनवालीचं कामच आहे ना रिॲक्शन द्यायचं. आता बघा, रिॲक्शनवाली माझी काय लागत नाही. हो आहे, आम्ही अगोदरच्या मैत्रिणी आहोत, आम्ही काही कॉन्टॅक्ट करत नाही, परंतु आहोत आम्ही मैत्रिणी. मी काही जास्ती कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. अगोदर आम्ही असं थोडंफार बोलायचं. आता ते लास्ट टाईमला ते हगारे मॅडमने, सॉरी काय तिचं नाव आहे ती, हां, त्या मॅडमने तिचा नंबर व्हायरल केला. त्याच्यानंतर तिने म्हणजे कोणा फोन उचलायला, म्हणजे मी फोन केला नाही. हां ठीक आहे. तर आता मला असं वाटतं, तुमच्यावर तुम्ही चुकीचं काम करत आहात म्हणून तुमच्यावर रिॲक्शन झाली. तुमची अख्खा दिवस रडते. म्हणजे आजकाल टी व्हीमध्ये सिरियल कोणी नाही बघणार. सावळे मामी आज का रडणार? आज रडणार का? सगळं पॉपकॉर्न येऊन बसणार. तुमचं रडगाणं बघा. परवाशी ताईचा डोळा सुजला, ताईचं हे सुजलं, ताईचं ते सुजलं, तो विषय करला तुम्ही. तुमचं चॅनल हॅक झालं म्हणे. हॅक झालं का, मुद्दामून हॅक केलं का, आपल्याला ते काय माहीत नाही. माहिती कळलं का? फुकटचं हे केलं ह्या लोकांनी. म्हणजे मी लास्ट टाईमला तर मी काहीच केलं नव्हतं. मी तर त्याच्या साईडलाच मी व्हिडिओ केला होता आणि शेवटी त्याने माझं नाव घेतलं होतं. त्याला मी सांगते, जरा व्हिडिओ बरोबर बघ तू सावळे मामा, की तुझं काय ते आहे तुझं चॅनलमध्ये, तुझा व्हिडिओ कसं होते. आणि तुझ्या बायकोचं चॅनल आहे तर तू काय करतोय इकडे? तू म्हणतो
आम्ही फॅमिली मेंबर दाखवतो, तू तिला रिॲक्शनवालीला म्हणतो तुझं फॅमिली दाखव. ती दाखवलं आहे ना तिने फॅमिली. आणि कुठली कुठली फॅमिली दाखवायची तिने तुला. तुझं ते शेजारी बरोबर पण नाही पटत. शेजारच्या बरोबर भांडण केलं आहे तुझा तो शेजारी कोणतो तुझा मित्र आहे त्याच्याबरोबर भांडला. त्याच्या व्हिडिओवर तो पण व्हिडिओ टाकला. म्हणजे सकाळपासून हागलेलं मुतलेलं सगळं A to Z तुझ्या याच्यामध्ये असतं. तुझी बायको रडते तर तिला म्हणाव का रडते म्हणून. त्याचा व्हिडिओ काय काढायचा. बायको रडली झाला एक. म्हणजे इथे रडली तिथे व्ह्यू मस्त. तुझं चॅनल जे आहे ते काही टेकचं ते कर ना. तुझी बायको पाहिजे ते करून दे त्याच्यात तुझ्या व्हिडिओमध्ये. तिला काही येत नाही ना. ती वेड्यासारखीच असते. मी बघितलं आहे तिला. म्हणजे काय नाही केस असेच असतात. एक सिस्टमॅटिक नाही आहे ती. आता तू बोलणार तू तर गाऊनवर बसते. बट मी गाऊनवर बसली आहे वेड्यासारखी तर नाही बसली ना. क्लिअर आहे ना. चांगलं करून बसली आहे ना. पण तुझ्या बायकोच्या व्हिडिओमध्ये बघ ती कुठे कुठे हात लावत असते. बरोबर आहे की नाही मैत्रिणींनो. तर मला आजचा हा त्याचा व्हिडिओ नाही पटला. कारण त्याने रिॲक्शनवालीचं नाव घेऊन तो बोंबलत होता. तो तू माझ्या घरी आली. अरे तुझ्या घरी आली म्हणून काय करतो. मेहरबानी केली का तू. ती एवढ्या दुरून तुझ्या घरी आली ना. तुझं चांगलंच बोलली होती ना ती. आता वाईट व्हिडिओमध्ये तिने काय तुझ्याविषयी वाईट बोललेले नाही. तिने बरोबर बोललं आहे. तुमचं कधी पण रडगाणच असतं. बरोबर आहे. मी तर तिचे सपोर्टला आहे. छोटं चॅनल आहे माझं. तू म्हणतो तुझं नाव घेऊन. अरे बाबा रिॲक्शनवाले आहेत ना. मराठीमध्ये जेवढे रिॲक्शन जे असे घटिया क्वालिटीचे व्हिडिओ टाकतात त्यांच्यावरच रिॲक्शन करणार ना. आता आहेत ना कितीतरी आहेत घटिया. हां त्यांच्यावर रिॲक्शन देतेच आहे ना ती. तू बोलला की ती काय ते मर्डर केस झालं त्याच्याविषयी नाही. परवाशी पुण्यामध्ये एका मुलाने कोयता घेऊन पळून गेलं त्याच्यावर व्हिडिओ टाकला आहे तिने. तू ते नाही बघितलं मला वाटतं. हां तू ते नाही बघितलं. पुण्यामध्ये एका मुलाने त्या मुलीच्या मागे कोयता घेऊन धावत होता त्याच्यावर व्हिडिओ टाकला आहे तिने. तू कोण सांगणार. आताच तर तेवढंच तू केलं आहे का बघ. मी तुझं चॅनल बघतच नाही. कारण मला माहिती आहे की हे रडामरडी आपल्याला नको. एक फुकटचं म्हणजे शो ऑफ करण्याचं रडामरडी आहे की ती थोडीफार रडली माझी सावळे मॅडम तर सगळे बिचारे पुरुष लोकांना वाईट वाटतं स्त्री लोकांना वाईट वाटतं. त्यांना माहीत नाही की हे सगळं नाटकं आहे. चॅनल हॅक झालं म्हणून सावळे मॅडम रडाम. मला सांगा मैत्रिणींनो असे कुठला यूट्यूबर असेल ज्याचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन नसेल. एवढा मोठा तो यूट्यूबर आहे टेकमध्ये आहे आणि त्याचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन नाही केलं असेल का. एवढे खोटारडे आहेत नाही. एवढं खोटारडे तुम्ही विचार नाही करू शकत. एवढं खोटं बोलतात. एकदम खोटं बोललेलं आहे. कळलं का. एकदम म्हणजे एवढं खोटं बोललं आहे. आणि आज त्यांनी जो व्हिडिओ काढला मला तर पटलेलाच नाही आहे. एवढा मोठा यूट्यूबर आहे ना. मग मला काय माहीत नाही तुमचं दोघांचं काय बोलणं झालं आहे का आपल्याला काय माहीत नाही मैत्रिणींनो. मग रिॲक्शन दिली. तू काय बोलतो की अरे ती रिॲक्शन देणार. तिचं काम आहे. तिचं रिॲक्शन आहे. तू चुकीचं करत असेल तुझ्या बायकोचं चॅनल आहे आणि तू तिथे बोलत असेल तर ते चुकीचं आहे. फॅमिली मेंबरचा पूर्ण असेल तर चालेल. तुझं त्या टेकचं चॅनल आहे ना ते सांभाळ ना जरा. तिथे व्ह्यूज केलं आहे कितीतरी मिलियन झालं आहे तिकडे. पण तिथे काय फायदा नाही आहे. आता हे चॅनल आहे ह्याच्यावर पैसे छापायला भेटतात आहे बायकोचा ना. बायकोच्या जीवावर तू मस्त मजा मारतोय. मग लोक असं बोलतील ना तुला. तर तुझं जे टेकचं चॅनल आहे ते कर मस्तपैकी. ते खालीफुकट बायकांच्या नादी कशाला लागते. ती बरोबर जी आहे ना 100% प्युअर रिॲक्शन आहे ना. तिने बरोबर लोकांना म्हणजे कोण चुकीचं करत असेल ना त्यांनाच पकडलं आहे. म्हणजे तू असं बोलतो आहे की ते येडेचाली करतात त्यांच्यावर रिॲक्शन नाही द्यायचे. छपरीगिरी करतात त्यांच्यावर रिॲक्शन नाही द्यायचे. तिने ज्यांचे रिॲक्शन दिली आहे ना ते सगळे छपरीच होते. मग आता तू बोलशील की तू मला पण छपरी बोलली. हो मी केलंच आहे तसं. तुम्ही रिॲक्शन जे चपरीगिरी केलं आहेत ना तुम्ही त्याच्यावरच रिॲक्शन दिले. तेवढं आणि एवढंच बोलते मैत्रिणींनो. बाय. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा. आणि व्हिडिओ बरोबर करा. ते शेंबूड जमा करून ना चपातीला लावायचं तसं करू नका. बाय बाय.